तर शांतता समारोप रॅली समवेत मनोज जरांगे पाटील नाशिकमध्ये दाखल होत आहेत। मंत्री छगन भुजबळ यांनी हिम्मत असेल तर निवडणूक लढवून दाखवाच असं थेट आव्हान दिल्यानं मनोज जरांगे त्यावरती काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तपोवनमधून सुरू होणाऱ्या रॅलीचा जिल्हा न्यायालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामध्ये समारोप होणार आहे। रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होणार आहेत। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीचं मोठं आव्हान हे पोलिसांसमोर आहे। तब्बल 1,500 पोलिसांचा बंदोबस्त या रॅलीसाठी असणार आहे। तर सीबीएसच्या मुख्य चौकात जरांगेंची जाहीर सभा देखील होणार आहे। जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीसाठी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था नेमलेली आहे आणि शहरातील सगळ्या शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। आधी रॅली आणि त्यानंतर मोठी सभा होणार आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीमुळे भुजबळांच्या निवासस्थानी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। भुजबळांच्या निवासस्थानी जाणाऱ्या रस्त्यांवरती बॅरिकेड्स लावण्यात आले। भुजबळांनी जरांगे पाटलांना निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं होतं आणि मनोज जरांगे यावर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। भुजबळांच्या निवासस्थानाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बिलसरे यांनी। आज मनोज जरांगे पाटील यांची नाशिकमध्ये समारोप रॅली होणार आहे आणि या रॅली करता आपण बघू शकतो हे छगन भुजबळांचं निवासस्थान आहे। भुजबळ फार्म या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याची चौकशी करण्यात येत आहे, तपासणी केली जात आहे। नेहमी तुरळक पोलीस असतात, मात्र आज प्रचंड मोठा असा बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांनी या भुजबळ फार्मवर लावलेला दिसत आहेत। आपण भुजबळ फार्मवर येणारे जाणारे तिन्ही मार्ग आता आपण बघू शकतो। या ठिकाणी नेहमी गाड्यांची रेलचेल असते, असंख्य अशी गर्दी असते वाहनांची, मात्र आता तुरळक वाहनं या ठिकाणी दिसत आहे। परंतु चारही गेटच्या आजूबाजूला या ठिकाणी प्रत्येकाला येण्यास देखील मनाई करण्यात आलेली आहे। आज छगन भुजबळ हे भुजबळ फार्मवर नसताना देखील कोणताही अनर्थ टळू नये याकरता पोलिसांनी ही सुरक्षा या ठिकाणी लावलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये आरक्षणावरून मोठा संघर्ष होताना दिसत आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी रॅली सुरू असताना कुठलाही अनर्थ होऊ नये त्याकरता हे आपण बघू शकतो हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कॅमेरामन अमर सोळंकीसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।